15 जानेवारी 2026ला रात्री 2 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी आणि सवत असे घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे। सदर घटनेबाबत फिर्यादी विमल बबन ढाकणे राहणार ढाकणे वस्ती शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरातील जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, अंमलदार दीपक घाटकर, बिरप्पा करमल, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, भीमराज खरसे, बाळासाहेब खेडकर, किशोर सिडसाड, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, महिला भाग्यश्री भिटे, वंदना मोडवे, चालक चंद्रकांत कुसळकर, उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून सदर पथकास घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले। नमूद पथकाने गुन्ह्यातील आरोपींबाबत गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती संकलित करून आरोपीचे शोध घेत असताना दिनांक 17 जानेवारी 2026ला पथकास सदरचा गुन्हा आरोपी रोहित नादर चव्हाण हा त्याच्या साथीदारांसह केला असून तो बाराबाबळी ते चांदबिबी महल परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार पथकाने बाराबाबळी ते चांदबिबी महल परिसरात जाऊन खात्री करता सदर ठिकाणी काही इसम संशयितरित्या दिसून आले। तेव्हा पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता रोहित नादर चव्हाण आणि बंटी टाबर चव्हाण, करण शिरसाट, अज्ञान उर्फ राजू उर्फ सख्या वकिल्या भोसल्या, विशाल टाबर चव्हाण असे असल्याचे सांगितले। त्यानंतर आरोपीच्या ताब्यातून आणि आरोपींच्या सांगण्याप्रमाणे 7,02,000 रुपये किमतीचे 54 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची लगड 500 रुपये किलो 500 रुपये किमतीचे पाढा आणि लोखंडी कटावणी, 1 लाख रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 8,02,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे त्यांनी अशा प्रकारे आणखीन काही गुन्हे केले आहेत का याबाबत सखोल चौकशी आणि बारकाईने विचारपूस केली असता त्यांच्याकडून अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात इतरही गुन्हे उघडकीस आलेत। तसेच आरोपी रोहित नादर चव्हाण हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्धही गुन्हे दाखल आहेत। बंटी डाबर चव्हाण याविरुद्धही गुन्हे दाखल आहेत। ताब्यातील आरोपी मुद्देमालासह शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करत आहेत। सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे ऊद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूड, CR7 आणि रुबाब, मुखल्लत, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।